अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला. आपण ऐकत आहोत. बोला. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो, शेअर करायचं होतं. हा, करा ना ताई. कुठून बोलताय? मी सध्या गोव्यामधून बोलतीये. गोव्यामधून? हो. अरे बापरे. हा हा हा. एक 3 वर्षापूर्वीचा कोरोना काळातला अनुभव आहे. हा, सांगा सांगा ताई. नाव सांगायचंय? नाही, नाव आत्ताच नाही सांगत. नेक्स्ट अनुभव येईल ना त्या टायमिंगला नक्की सांगेल. बरं बरं बरं. हा हा हा. म्हणजे कोरोना काळामध्ये सेकंड जो कोरोना काळ होता ना त्या टायमिंगला म्हणजे लग्न झालं. अच्छा. हा हा. मग ते लग्नानंतर ना एक गुढीपाडव्याच्या आसपास ना म्हणजे पूर्ण कोरोनात भरपूर हे झालं. मग पाडव्या दिवशी माझ्या पप्पांना म्हणजे अशक्तपणा खूप आला ना. अच्छा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हा हा. माझे पप्पा डायरेक्ट मग टेस्ट करायला गेले. मग ते पॉझिटिव्ह आले टेस्ट. अरे बापरे. हा हा हा. ते काय केलं मग ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली. मग त्यांना पुण्याला हे केलं, ऍडमिट केलं. हा 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 हा. ऍडमिट केल्यानंतर ना मग असं त्याच्या पाठीचा त्रास काढल्यासारखं व्हायचं. हा हा हा. मग ऍडमिट केलं. मग मी प्रदीप दादांना कॉल केला, मेसेज केला. हो, आधी सुरुवातीला अंजलीताईच्या टायमिंग होत्या. मग अंजलीताईने मेसेज टाकला असं असं आहे. मग अंजलीताईंनी आरोग्य सेवा दिली मला. अच्छा अच्छा. त्यावेळेस प्रॉब्लेम खूप होते ना, ऍडमिट करायचं म्हणजे तरी बरोबर बरोबर. मी आरोग्य सेवा केली. मग पप्पांना सकाळी 8-8:30 वाजता भेटला तिथे. मग घेतलं ऍडमिट करून. मग दुसऱ्या दिवशी मग परत आईला त्रास व्हायला लागला. अरे अरे अरे. श्वास वगैरे घ्यायला लागला. मग तिला पण ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवून घेतली. मग तिला पण त्याच हॉस्पिटलला ऍडमिट केलं. ओ अच्छा. दोघं ऍडमिट झाले. आणि पप्पांना कसं पप्पांचं एज पण होतं. पप्पांना शुगर होती, बीपी त्रास होता. अरे. आणि आईला कसं शुगर वगैरे काहीच नव्हतं. मग आई 8 दिवसात डिस्चार्ज दिला आईला. अच्छा अच्छा. आणि मेन म्हणजे पप्पांना बराच वेळ लागला शुगरला. मी अंजलीताईंच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते कंटिन्यू. मग काय सेवा दिली होती? सेवा म्हणजे ताईने मला आरोग्य सेवा दिली ती. गोरक्षक 51 वेळा, हनुमान चालीसा दिलतं. आणि मग ताईंना मी मेसेज टाकायची, पण थोडी भीती वाटायची ना, काल तो खूप डेंजर होता. हो हो हो. भीती वाटायची. त्यामुळे मला असं आतून मला खूप हे व्हायला लागलं. भीती एकदम वाटायला लागली की कसं व्हायचं. सेवा तर दिली, पण असं जरा थोडं माणसाला स्वतःच माणूस म्हणलं थोडी भीती वाटतेच ना, काय होतंय काय नाही. प्रदीप दादांशी तर कॉन्टॅक्ट होत नव्हता. मग मी प्रदीप दादांना मेसेज टाकायची. लवकर प्रदीप दादा बिझी खूप असतात, त्यामुळे लवकर रिप्लाय भेटत नाही ना. मग मी त्या काळात काय करायचे, प्रदीप दादांच्या फॅमिलीचा डीपी असायचा ना, मग तो डीपी बघायचे आणि दादांना खूप विनंती करायची, सर्वांना खूप विनंती करायची. मग रात्री 12-12:30 1 वाजता मग दादांची रिप्लाय यायला लागली. अच्छा अच्छा अच्छा. ताई म्हणले घाबरू नका, सर्व ठीक होईल, स्वामी आहेत पाठीशी म्हणायचे. अरे वा. मला खूप आधार वाटला. छान वाटलं. मी अंजलीताई, प्रदीप दादांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहिले. मेसेज टाकायचे. अच्छा अच्छा. आणि 20 दिवस झाले. आई आली 8 दिवसात लगेच. पप्पा 20 दिवस झाले. पप्पांना ना असं हेच नाही, त्रास काय नाही, फक्त ऑक्सिजन लागायचं आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा, वरचं ऑक्सिजन लागायचं. मग पप्पा 20 दिवस झाले म्हणजे कोरोना ह्यांचा गेला असेल. मग साध्या ह्याच्यात शिफ्ट केलं. कोरोनामध्ये जे सगळे होते ना पेशंट, त्याच्यापेक्षा वेगळ्या बेडमध्ये सेपरेट ठेवलं पप्पांना. कारण त्यांची ऑक्सिजन लेवल वाढत नव्हती. आणि वरचा ऑक्सिजन आहे ना, तो 15 लिटर लागायचा पप्पांना. बापरे. आणि मग इकडे शिफ्ट 20 दिवसानंतर ना 5-6 दिवस वगैरे असे राहिले असते एका बेडमध्ये सेपरेट. पप्पांना अचानक काय व्हायला लागलं, छातीत दुखल्यासारखं व्हायला लागलं. अरे बापरे. अचानक छातीत दुखायला लागलं. मग डॉक्टर म्हणले की आपण आयसीयू मध्ये लगेच शिफ्ट करू, पुढे प्रॉब्लेम नको यायला. बरोबर. आयसीयू मध्ये शिफ्ट केलं त्यांना लगेच 11 वाजता रात्रीचा. आणि मग चेकिंग वगैरे सगळं चालू केलं. रात्रीच सगळी ट्रीटमेंट चालू केली. आयसीयू मध्ये 15-20 दिवस असतील पप्पा त्या टाइम. बापरे. 15-20 दिवस होते. सेवा चालूच होते तुमची? हो, सेवा माझी कंटिन्यू चालू होती. माझं पण नवीन लग्न झालं.
लग्न झाल्यानंतर पूजा जी झाली की मी माहेरी आले ना, मग ते कोरोनाचं हो, पप्पा आई हो. ते ऍडमिट झाले. त्यामुळे मग मी माझ्या माहेरीच राहिले. एक हा. 1-1.5 महिना पप्पा बरे होतात. हा हा मग त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं, सगळं चालू होतं. हा मग मी हा ताईंना, दादांना, दोघांना पण मी कंटिन्यू मेसेज टाकायचे. हा 8 हा वाजता अंजली ताईंना फोन करायचे. हा. ताई मग बरे फोन झाले करायचा. किती दिवसात बरे झाले हो. मग? हा? किती दिवसात बरे झाले? हा, सांगते आहे एक मिनिट. हा मग एक 15 दिवस झालं हा आयसीयू मध्ये होते. मग आयसीयूच्या टायमिंगला खूप त्रास त्यांना. हा हा शुगर कमी व्हायची, 50 वर यायची, 55 वर यायची शुगर. हा हा आणि मग माझी बहीण तिथं जॉबला आहे ना, मग हा ते काय व्हायचं, ती हा अपडेट देत राहायची आणि मला खूप भीती वाटायची. असं पहिल्यांदाच मी पाहिलं होतं असं, आणि हा ते पण हा आपण पप्पांच्याच बाबतीत. बरोबर. हा आणि हा मग मी दादांना ताईंना तसा मेसेज टाकायचे. हा दादा गोरखनाथ स्तोत्र हा 51 वेळा, हनुमान चालीसा 51 वेळा, हा आणि ताईने दादांनी आयसीयूची सेवा चालू करायला लावली त्या टायमिंगला. हा आयसीयूची म्हणजे आरोग्य सेवा, आयसीयूची सेवा चालू होती. हा गोरखनाथ, हनुमान चालीसा आहे, ते हा असं चालू होतं माझं सगळं. हा 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 ते काय होतं, पप्पांना जसा त्रास होईल ना हम्म. तसा मला इतका त्रास व्हायचा, टेन्शन ना जास्त हे व्हायचं, मला पित्त वगैरे जास्त त्रास अरे व्हायचं. बापरे. हा 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 आणि तिथं बहीणचं वेगळेच टेन्शन मध्ये. अरे जसं दादांना, पप्पांना जसं त्रास होईल तसं दादांना मेसेज टाकायचे. आणि हा. मेन म्हणजे दादांना मेसेज न बघता रिप्लाय देत होती. अरे बापरे. आता आपण मेसेज बघितल्यानंतर टाईप करतोच ना आता या हो 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 हो. ब्ल्यू कलरची टिक येते का नाही, तशी टिक डायरेक्ट रिप्लाय येते दादांची. अरे बापरे. हा, दादा म्हणजे माझ्यासाठी स्वामीच आहेत. हो, खरंय खरंय दादांना मी कधीच विसरू शकत नाही. खरंय खरंय. मी झालं शेअर काय, करते. हा हा झालं काय, मेन म्हणजे आयसीयू मध्ये असताना आता मग डॉक्टर आले व्हिजिटला. हा बहिणीला सांगितलं पप्पांची काही सुधारणाच होत नाही, हम्म. म्हणजे 2 दिवसच पप्पांची गॅरंटी देते मी. अरे बापरे. हा, मग म्हणले 2 दिवस म्हणले, पण तू इथं जॉबला आहे ना म्हणली, हम्म. पण आपण शेवटपर्यंत पप्पांची ट्रीटमेंट चालू करू. बरोबर आहे. हा हा कारण की पप्पांचं एज होतं, शुगर होतं, बीपी होतं. बरोबर. आणि हा. मग डॉक्टर काय म्हणले, यांचे फुफ्फुस पण नाजूक झालं. अरे आणि अरे. आपण व्हेंटिलेटर वगैरे दिलं ना, हम्म. तर काय होईल, त्यांचं फुफ्फुस आहे ना, छाती ती फाटली जाईल म्हणले, त्यांना ते अरे सहन होणार बापरे. नाही. हा 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 हो. मग तो गुरुवार होता. हम्म. माझ्या बहिणीने मला फोन केला. हम्म. म्हणजे डॉक्टर आता आलते व्हिजिटला, ते असे बोलले, म्हणले 2 दिवसाचीच गॅरंटी म्हणली, हा हा काहीच शकत नाही म्हणून. हम्म. तसं झाल्यानंतर तिला माहिती आहे स्वामींचं, माझा खूप विश्वास आहे स्वामींवर, तिचा पण आहे स्वामींवर विश्वास. हा हा हा. म्हणजे जॉब करता जरा पप्पांना लवकर तेवढं सांगा ताई, कारण मोठा होतोय ना अनुभव. हो हो. हा, आणि काय झालं, गुरुवारचाच दिवस होता, तर तिने काय केलं, हम्म. मला फोन केला. म्हणले डॉक्टर अशी म्हणल्यात. हम्म. म्हणजे मग स्वामीचं काय माझं ऐकत नाही, म्हणजे तुझा लय विश्वास स्वामींवर, हम्म. सगळं ऐकत म्हणजे स्वामी. हम्म. म्हणजे स्वामींना सांगते अशक्य शक्य करून दाखवायला. हा 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 ती अशी बोलली. मी खूप टेन्शन मध्ये, मी सेवा कंटिन्यू चालू, सकाळ संध्याकाळी माझी सेवा चालू होती. हा 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 आणि काय झालं, दुपारी ती अशीच गेली, तिला करमलं नाही ना डॉक्टर अशी हम्म. म्हणले, हम्म. 1-1.5 वाजता गेली पप्पांना भेटायला. हम्म. तर नर्स काय बोलली, अगं तुझ्या पप्पांचं ऑक्सिजन लेवल फार 100 वर गेली. मला आश्चर्य वाटलं. अरे बापरे. हा, म्हणली कसं काय, काय माहिती. तरी मी डबल चेक केलं, म्हणजे मलाच विश्वास बसला. म्हणजे 100 वर कशी 1% पण वाढत नव्हती, 100 वर कसं काय गेली ऑक्सिजन लेवल. अरे बापरे. हा. वरचं ऑक्सिजन पप्पांना 100 लिटर लागत होतं आईचं. बापरे. आणि मग ते काय झालं, त्यानंतर तिने संध्याकाळी सांगितलं असं. हा आणि मग ते संध्याकाळी पप्पांना जेवण करताना पण 100 लिटर ऑक्सिजन वरचा लागायचा ना, हम्म. तर जेवण करताना पप्पांना 60 लिटर ऑक्सिजन लागायला लागला. अरे वा. हा, कमी आणि आहे. दुसऱ्या दिवशी मग 45 वरती आला. वरचा ऑक्सिजन असतो ना, तो 45 लिटर लागायला लागला. तिसऱ्या दिवशी 30-35 वर लागले, आणि 5-6 दिवसात तर पप्पांना आयसीयूच्या बाहेर लागली. अरे वा. बघा. नॉर्मल झाली. आणि त्याच्यानंतर 1-8 दिवसांनी लगेच पप्पांना डिस्चार्ज दिला. अरे वा. नाही, खूप छान. म्हणजे मरणाच्या दारातनं पप्पा परत आले. हो हो. फक्त दादांमुळेच बाहेर आले. खरंय खरंय. घरी आल्यावर पण ते बुरशीचा आजार वगैरे, डोळ्यात वगैरे ते होतं हो ना, हो 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 हो. त्यासाठी ते पण आमच्या घराच्या पाठीमागं पेशंट निघले होते. बापरे. पप्पांच्या झाडा वगैरे असं पूर्ण हे झालत्या ना चिरून. हम्म. तर मग बहीण म्हणली ते बुरशीच्या वगैरे शिळ्या वगैरे वस्तू काय ठेवू नको म्हणले, आजार कुठून घरामागच असं निघले. हा हा. मग मी दादांनी आरोग्य सेवा चालू ठेवा ताई म्हणले. हा. काही नाही, पण पप्पांना काहीच झाले ना आता. अरे वा. पप्पांची
लवकर शेअर करायला पाहिजे होता. खूप उशीर केला शेअर करायला तुम्ही. चॅनलला ना थोडंसं मला म्हणजे लेट माहित झालं आणि भरपूर चॅनल आहेत ना, त्यामुळे काय होतं हा लवकर हे विश्वास बसत नाही. हा हा. आपल्या तुम्हाला आता तुम्ही शेअर केलं ना, अजून स्वामी छान छान अनुभव देतील बघा. हो, इतकं म्हणजे दादा म्हणजे त्या टायमिंगला ना स्वामी सारखेच होते. तुम्हाला म्हणजे आले. मेलेला माणूस प्रत्यक्ष येतोय म्हणजे हो विशेष हो होतं ते. खूप खरंय. मोठा अनुभव होता माझ्यासाठी. मी शेअर करते हा ताई. हो हो हा चालतंय. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ.